म्हणजे ह्याच्यावर ना हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? बसवणार आहे. इथली नॅपकिन काढून इकडे लावली आहे आणि हे शेल्फ आता इथं बसवणार आहे, कारण हे असे स्टिकर आलेले त्याच्यासोबत, ते इथं लावायचे. तर आता इथं याची साईड मॅच व्हावी म्हणून मी अगोदरच ह्याला लावून ठेवलंय. आता याचे मागचे स्टिकर काढून घ्यायचे असं. झालं. सो बसवले मी दोन्ही पण. आता ह्याच्यात स्किन केअरचं माझं ठेवून देते सामान. मॉइश्चरायझर, सिरम, टोनर, सनस्क्रीन, फ्लिक्सची सनस्क्रीन, सिरम, लिप बाम आणि हे छोटूस झाड इथं वर. ओ माय गॉड, दिस इज फायनल लुक. आणि किती सुंदर दिसतंय. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता बाकीचे जे शेल्फ आहेत ते बाथरूम मध्ये लावायचे. सो चला लावूया. आता हे जे आडवे आहेत ते सगळे मी इथं लावणार आहे असे, कारण इथं शावर इथे, मग आंघोळ करताना इथे इथे एक, इथे एक, इथे एक असं. ओके, इथलं पण झालंय सेट. आता अगोदर क्लिनिंग करून घेते आणि नंतर जे बाकीच्या वेली वगैरे लावायच्यात मला, त्या सर्व वेली लावून घेते. सो चलो. तर आता किचन मध्ये आले. किचनचं सर्व आवरायचंय. पूर्ण पसारा पडलाय, कारण मी 2-3 दिवसापासून नीट व्यवस्थित काही केलं नव्हतं. आणि सकाळी भाजीपाला पण घेऊन आले. भाजीपाला पण सर्व नीट ठेवते. हे द्यावं लागेल शेजाऱ्यांचं नेऊन. भरपूर जण मला विचारत होते की कधी देणार मग शेजाऱ्यांना, कोल्ड कॉफी दिली का नाही. हा कपडा अगोदर खाली अंथरून घेते, म्हणजे ह्याच्यावर ना कांदे वगैरे टाकता येतात लॉंग टर्म साठी. आणि आज दिवसभर लाईट नाहीये. मी तर, आणि माझ्या फोनला चार्जिंग पण नाही. मी मस्त शूट करतेय, पण मध्येच जर फोन बंद पडला, काय झालं तर अवघड आहे. मी लहान असताना आम्ही खेळ खेळायचो, दुकान दुकान. त्याच्यामध्ये असे कशाचे पण पाले वगैरे आणायचं आणि असं दुकान मांडून ठेवायचं. सेम मी तसंच ठेवलंय सगळं. आता भाजीपाला तुम्हाला दाखवते हे झाल्यावर. ओ बसत नाही. नाईस आयडिया. आंबे पिकायचं नावच घेत नाहीत. मला नाही वाटत ते पिकतील म्हणून, तरी मी ठेवतीये. लेट्स सी. कॅरी बॅगा जमा झाल्यात, तरी आता ह्या टाकून देते मी काही. राहू देते ह्याच्यातलं चांगलं चांगलं. लोणचं झालं. हे ह्याचं मला जास्त टेन्शन आलं होतं, हे कसं ठेवू, कधी ठेवू, कसं ठेवू. बट झालं. हे नवीन गॅसचं कार्ड, वॉरंटी कार्ड, हे ठेवावं लागेल जपून. गॅस पण संपेल आता, गॅस पण भरून आणावा. आता माझी मोहीम वळली आहे किचन ओट्याकडे. किचन ओटा आधी क्लीन करून घेते. भूक लागली आहे, स्वयंपाक करावा लागेल, पण किचन ओटा घाण बघून मला नाही करणं होत स्वयंपाक, म्हणून अगोदर किचन ओटा क्लीन करते, मग बाकीचं करते. ह्याच्यातच ठेवावं लागेल आता. चमच्यांना दुसरं काही नाहीये. बघू, घेता येईल. मटकी भिजवली होती आज रात्री, काल रात्री. मोड आले याला डायरेक्ट. आता भिजवत त्याला मोड आणायला हे करते, पाणी काढून ठेवते. माठाला बाहेर ठेवते थोडं.
वगैरे सर्व काही केलं. चार्जिंग संपली होती मध्ये, पॉवर बँक लावले आणि आता चार्जिंग केली म्हणून आता रेकॉर्ड करते परत. आता डायरेक्ट मी सगळं आवरलंय, फक्त आता पोछा मारून घ्यायचं बाकी. अगोदरच्या पण ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी हे ऑफलाईन घेतलेलं आहे आणि बरेच जण लिंक पण मागत होते, तर त्याला ऑफलाईन घेतल्यामुळे माझ्याकडे लिंक नाहीये. आणि क्वालिटी अशी बघायचं गेलं तर खूप भारी आहे, खूप छान आहे, मला वाटलं नव्हतं. आणि प्राइस सांगायचं झालं तर 1700 रुपयाचे हे, आणि एवढं छान आहे. मला वाटलं नव्हतं, मला विश्वास बसला नाही की हे टिकेल वगैरे, वाटलं नव्हतं, पण खूप भारी टिकलंय. एवढा उन्हाळा गेला 1700 रुपयामध्ये तरी चांगलंय. आणि कूलर एकदम खरंच बेस्ट आहे. झालं आता सर्व काम झालं माझं, पूर्ण आवरलं. आणि थोडंसं बॅकग्राऊंडला कन्स्ट्रक्शन चालू आहे, आवाज येत असेल तर. आता बसले मी गॅलरीमध्ये आणि गॅलरीचा व्ह्यू बघायचा होता बऱ्याच जणांना. ही किचनची गॅलरी आहे आणि तिकडचं दाखवते नंतर. तर झालं माझं काम, झालं आता सर्व. आता आंघोळ करते, अगोदर हेअर वॉश करते अँड देन मला जायचं आहे माझ्या बर्थडेची शॉपिंग करायला. बर्थडे येतोय माझा, तर बर्थडेची शॉपिंग करायला जायचं आहे. मग आय थिंक FC रोड किंवा तुळशीबाग किंवा लक्ष्मी रोड, 3 ऑप्शन आहेत माझ्याकडे. तिन्हीकडे जाणार आहे. जिथं FC रोडला अगोदर जाणार आहे किंवा तुळशीबाग. कन्फ्युजन आहे कुठं जाऊ. पुणेकर कोणी बघत असतील ब्लॉग तर, किंवा पुण्यात राहणारी, मला प्लीज सजेस्ट करा कोणतं प्लेस चांगलं असेल, बेस्ट असेल शॉपिंगसाठी, माझ्या बर्थडेची शॉपिंग. आणि मग मी तिथून शॉपिंग वगैरे करेल. आणि काय काय शॉपिंग केली ते तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. या ब्लॉगमध्ये एवढंच दिसेल. चला आता मी पटकन आंघोळ वगैरे करते, रेडी होते अँड देन तुम्हाला भेटते. चलो. मॅगी बनते तोपर्यंत मी माड भरून ठेवते. आज मटच भरला, अजून बेड पण लावायचे. हो गाईज, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आणि आता आज शॉपिंगला जायचं कॅन्सल केलेलं आहे. मे बी मंडेला किंवा संडेला जाईल मी. आजचं कॅन्सल केलं कारण आता खूप लेट झालं आहे, जायलाच मला खूप वेळ होईल, 1 तास लागेल. मग शॉपिंग, मग परत यायला 1 तास, त्याच्यामुळे स्किप केलं आहे. सो बाकी आता थोडं इथंच बाहेर जाते अँड देन मग भेटू आपण. चलो बाय.